हा थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती। ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज वर्तवला जातो। सारी जो बेनिफिशरीज है उनके अकाउंट में लाड़की बहन का जो लाभ है वो उन तक पहुंचाया जाएगा। और हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास कर रहे हैं कि हर महीने का जो लाभ है वो उसी महीने में मिले। दिसंबर में हमने तकरीबन 2.47 मतलब 2 करोड़ 47 लाख विमेन तक ये जो बेनिफिट है वो पहुंचाया था। और तकरीबन इस महीने में भी उसमें ज़्यादा नहीं, जिनके कुछ कंप्लेंट्स आए हैं या ड्यूप्लिकेशन हुआ था या उन्होंने और जिन्होंने 2 योजनाओं का लाभ लिया है, ऐसी जो है उतनी ही बेनिफिशरीज शायद कम हो सकती है जो कंप्लेंट बेस्ड है। बाकी जो है वो रेगुलर डीबीटी प्रोसीजर है वो शुरू रहेगा। लेकिन ये तो विपक्ष जो है ऑपोजिशन है उन्हें पहले से ही इस योजना पे दिक्कत रह चुकी है। वो खुद इस योजना के बारे में काफी बार कंफ्यूज रहे हैं। हमारा प्रयास यही है कि हमारे जो मुख्यमंत्री है आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब हैं, इनके नेतृत्व में उन्होंने हमें सूचना दी है कि हमें ये योजना बहुत अच्छी तरीके से चालू ही रखनी है। आगे भी ज्यादा से ज्यादा महिलाओं तक ये लाभ हमें पहुंचाना है और वही काम हम करके आए। विपक्ष के जो इन योजना के बारे में जो मुद्दे हैं, नरेटिव है, फेक नरेटिव है, उस पर हम ज्यादा ध्यान नहीं दे रहे। त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। या आधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आतापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचलले जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का, म्हणजे त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही, जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून जे आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकांकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत त्या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुश खबर आली आहे, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता रखडलेले 2 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आता लवकरच याची सुरुवात होणार आहे। पुढील आठवड्यामध्ये या बहिणींच्या खात्यांमध्ये रखडलेले 2 हप्ते 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। बघा, शासन निर्णय अजून आला नाही किंवा मग आदिताई तटकरे यांनी सुद्धा काही माहिती दिलेली नाही आहे, परंतु असं वर्तवण्यात येत आहे, सूत्रांकडून असं माहिती होत आहे की पुढील आठवड्यांमध्ये सोमवारपासून ते मंगळवारपासून हे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। केवायसी झालेल्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। ज्यांची केवायसी झाली नाही आहे त्या बहिणींना मात्र हे हप्ते मिळणार नाही आहेत। नवीन आर्थिक वर्ष
पैशाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून होत असते आणि म्हणूनच या हप्ते वितरणाला विलंब झाला असल्याचे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. कारण की हे जे काही हप्ते विलंब झालेले आहेत हे नवीन आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यामधून लागत असते आणि त्यामध्येच हा उशीर होत असतो. कारण की 15 ते 20 दिवसांचा उशीर या कालावधीमध्ये होत असतो. कारण की नवीन सर्व DBTवर टाकण्यात येणारी प्रोसेस जी आहे ही नवीन करत असताना हा थोडा उशीर होत असतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हा उशीर झालेला आहे. आणि आता लवकरच पुढील हप्त्यामध्ये मंगळवार किंवा सोमवारपासून हे जे काही 2 हप्ते रखडलेले आहेत मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.